नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबई या चॅनलसाठी आज सर्वांचे लाडके आपल्या जनतेच्या गाळ्याचे ताईत असलेले माननीय पंडित पाटील आपल्या या शापूर गावामध्ये आलेले। आज त्यांचा प्रचाराचा नारळ, त्यांचे उमेदवार जे उभे आहेत त्यांचा आज प्रचाराचा नारळ ते गणपती देवळामध्ये फुटलेला आहे। मी माननीय पंडित यांना प्रश्न विचारतो की आपण या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणूक आहेत याच्याकडे आपण कशा दृष्टीने पाहता? आज भारतीय जनता पार्टीच्या मार्फत आम्ही जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची उमेदवारी लढवतोय। या मतदारसंघामध्ये सर्व पक्षविरुद्ध पंडित अशी 7 वेळा मी निवडणूक इथे जिंकलेली आहे। प्रत्येक कामावरती प्रभाकर पाटील, मीनाक्षीताई, पंडित शेख आणि शेका पक्षात होतो त्यांनी कामं केली, पण त्याचा पाठपुरावा मी केला। आणि खऱ्या अर्थाने हा मतदारसंघ हा पारंपरिक प्रभाकर पाटील, मीनाक्षी पाटील, मी स्वतः इथे 4-5 वेळा निवडून आलो, माझी पत्नी निवडून आली, अस्मत पाटील निवडून आले। आणि ह्या पंचकृषीतल्या लोकांचं माझ्यावरती प्रेम आहे का प्रत्येक योगदानामध्ये, कामामध्ये माझं योगदान आहे। की समोरचं ग्रामपंचायत कार्यालय असो, हे मंदिर असो, आणि माझे सहकारी सुधीर थळे, भारती थळे, आम्ही एकत्र काम केलं, पण आज त्यांची तब्येत बरी नाही। आणि भारतीय जनता पार्टी आज देशामध्ये 1 नंबर आहे, राज्यामध्ये 1 नंबर आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी शेका पक्ष काय सोडला? शेका पक्षाने उमेदवारी देताना आपण ज्या वेळेला सत्तेपर्यंत गेलो त्या वेळेला नेतृत्वाने जिल्हा परिषदमध्ये आपण 26 मेंबर आणले होते, खासदार आणला होता, पण त्यावेळेला त्यांच्याशी वाद घालून आज शेतकरी कामगार पक्षाचे हजार आम्ही पक्ष नेतृत्वाला सांगितलं की कोणाला तरी ॲडजस्टमेंट करायची। आपण शरदचंद्रजी पवार यांच्याबरोबर महाविकास आघाडीत गेलो। प्रत्येक शरदचंद्रजी पवार आणि अजित पवार एक होते, दुर्दैवाने त्यांचं ते निधन झालेलं आहे। ते मी त्यांच्याबरोबर पण काम केलं आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना पण श्रद्धांजली वाहतो। खऱ्या अर्थाने राजकारण करायचं असेल तर राजकारण हे लोकांनी, जनतेसाठी करायचं आहे। लोकांना विकास पाहिजे, लोकांना रोजगार पाहिजे। आणि आज मी आमदार नाही, जिल्हा परिषदवरती प्रशासक आहे, पण पाणी असेल, सगळ्या गोष्टी ह्या माझ्या प्रयत्नांनी झालेल्या आहेत। तर आज तरुण लोकांना आम्ही संधी दिली। माझा मुलगा सुप्रभात पाटील, सवाई पाटील आज जिल्हा परिषदच्या मतदारसंघातून निवडणुकीला आम्ही उभा केला आहे। त्याच्यानंतर माझी सरपंच राजू ह्यांनी पण या गावामध्ये योगदान केलं आहे। आणि मी निश्चित सांगतो की पक्ष कुठले असले तरी बाजूला ठेवा, कारण मी स्वतः 24च राजकारण, पण मी आमचे जे टीम आहे त्यांना मी सांगितलं हे शक्य नाही, कारण आपले हजारो कार्यकर्ते आज देशोधडीला लागले। आपण खासदारकीला राष्ट्रवादीला मतदान केलं, पण निवडून आल्यानंतर कोण बघायला तयार नाही। आणि खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये इथे इंडस्ट्री येणार आहे, त्याच्या दृष्टीने जमिनीला भाव योग्य मिळाला पाहिजे, त्याच्या दृष्टीने आपला इथे प्रतिनिधी असणं आवश्यक आहे। आणि मला निश्चित खात्री आहे की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे आगामी काळात जे प्रश्न येतील, ह्या इथे जी इंडस्ट्री येणार आहे तिथे रोजगाराचा प्रश्न आहे, जमिनीला योग्य भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करू। आणि माझं जे राजकारण आहे ती वैयक्तिक कमी मोठा नाही, माझं राजकारण आहे की गरीब लोकांचं काम व्हायला पाहिजे, ग्रामस्थांना सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे। आपल्या या भानगडीमध्ये आपली हक्काची आमदारकी ही गेली। आमदार कोणाला पाहिजे? घराघरात माणूस ओळखला पाहिजे।